युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. श्रीमद भगवद्गीतेतील 6व्या अध्यायातील हा 17वा श्लोक. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे आयणीचा जैसे शिळानवी अमृताचा निवाडू जाहला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून विविध गोष्टी निर्माण झाल्या आणि त्याचं मंथन तरी त्यांनी चालू ठेवलं. शेवटी जेव्हा त्यातून अमृत बाहेर पडलं तेव्हा ते मंथन थांबलं. तसे हे अमृत हे गीतेचं सार म्हणजे हा 6वा अध्याय आहे. तो म्हणजेच ध्यानयोग. योग प्रक्रियेच्या अभ्यासाने चित्त आत्मस्थित कसं करावं याची अतिशय शुद्ध, स्पष्ट आणि सूक्ष्म प्रक्रिया प्रक्रिया या अध्यायात आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर नाना योग विभव भांडारच आपल्यासाठी या अध्यायातून उघडलं गेलं आहे. जसं स्वामीजी नेहमी म्हणतात की आपण श्रीमंत बापाची पोरं आहोत, त्यामुळे या योग संपत्तीचे वारसदार आपण आहोतच. पण हे अधिकारानं मिळेल अशी ही सहज सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी आपल्याला योग साधना करायला हवी आणि या साधनेसाठीही आपल्याला तेवढं सक्षम बनायला हवं आणि त्याचीच तयारी भगवंत आपल्याला या श्लोकातून करून घेत आहेत. गीता नित्यपाठाच्या दृष्टीनं बघितलं तर उद्धरेत्मान आत्मानम या श्लोका उद्धरे आत्मान आत्मानम या श्लोकानंतर स्वामीजींनी हा श्लोक लिहिलाय. कारण आपल्याला स्वतःला स्वतःचा उद्धार करायचा आहे. आपल्या अंतःकरणाला एका उच्च स्थितीवर नेऊन ठेवायसाठी, तिथे स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करणारा जो काही मित्र आहे तो आपणच आहोत. आणि जर का असं होत नसेल तर त्यासाठी रोखणारा जो काही शत्रू आहे तो सुद्धा आपणच आहोत. तर त्यामुळे या योग मार्गात आपण आपला मित्र बनून नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी आता आपण युक्ताहार विहारस्य या श्लोकाचा अर्थ समजून घेऊयात. तर युक्ताहार विहारस्य म्हणजे ज्याचा आहार आणि विहार योगासाठी यथायोग्य आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे कर्मामध्ये असताना ज्याचं आचरण किंवा क्रिया ह्या योग साध्य होण्यासाठी अनुकूल किंवा नेमस्त आहेत. युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे ज्याचं झोपणं, जागे राहणं याचे प्रमाणही योगासाठी अनुकूल आहे. योगो भवती दुःख हा म्हणजे अशा व्यक्तीला सर्व दुःखांचं हरण करणारा असा हा योग साध्य होतो. तसा अर्थ समजून घ्यायला गेलं तर अतिशय सोपा श्लोक आहे. म्हणजे पण खरं सांगायचं तर रोजच्या जीवनात जर का या श्लोकाचं आचरण करायचं असेल तर अतिशय सूक्ष्म आणि अवघड प्रक्रिया आहे. म्हणजे आता मला इथे सांगतानाही, प्रेझेंटेशन करतानाही थोडंसं दडपण येतंय, कारण की जेव्हा स्वाध्याय करत होते तेव्हा 4 वेळा माझी आईच अगदी प्रेमाने माझ्यासाठी काही ना काहीतरी खायला घेऊन आली की अरे वा आपली मुलगी अभ्यास करते. आणि मी सुद्धा अगदी गुणी बाळ असल्यासारखं अजिबात एकदाही नाही म्हणलं नाही. तर म्हणजे इथेच आपल्याला हा स्वाध्याय करताना खरं हा फक्त स्वाध्याय नसून एक प्रकारची सेल्फ असेसमेंट आहे असंच मला वाटतं आणि त्या दृष्टीनेच आपण ह्या अभ्यासाकडे बघूयात. तर सर्वप्रथम आहे युक्ताहार. आता युक्त आहार म्हणलं की आपल्या डोक्यात कदाचित येऊ शकतं बॅलन्स डाएट, कारण की आजकाल ही खूप ट्रेंडिंग आहे. रोज रोज नानाविध प्रकारचे विविध डाएट्स, वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज आपल्याला अनेक माध्यमातून आपल्या समोर येत असतात आणि त्यामुळे नेमकं काय खायचं ह्याचाच कधी कधी स्ट्रेस येतो. पण इथे नेमकं काय अपेक्षित आहे तर युक्त आहार म्हणजे योग प्रक्रियेसाठी योग्य होईल एवढ्या प्रमाणात आहार घेणं. आता अन्नाचं प्रमाण हे ज्याचं त्यांनी आपापल्या शरीराला किती योग्य आहे ते ठरवून डिसाईड केलं पाहिजे असं गीतेला यातून अभिप्रेत आहे. कारण आपण जे अन्नाचे सेवन करतो त्याप्रमाणेच आपल्या मनात तशा वृत्ती निर्माण होतात. त्यामुळे आपण काय खातोय, किती खातोय आणि कसं खातोय याकडे साधकांना बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. सर्वप्रथम अन्नाचा प्रकार म्हणजे आपण काय खातोय. तर अन्न हे कोणत्या प्रकारचं खावं हे या खऱ्या श्लोकात मेन्शन केलं नाहीये. पण तरीही 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस आणि तामस असे वेगवेगळे अन्नाचे प्रकार दिलेले आहेत. सात्विक अन्न हे रसयुक्त, स्निग्ध, स्थिर आणि अंतःकरणाला प्रसन्न करणारं असतं, जे की पचायलाही हलकं असतं. तसंच आपल्या आयुष्याला, बुद्धीला सत्वशीलता, बल आणि आरोग्य वाढवणारं असं हे अन्न असतं. आणि या उलटच राजसिक किंवा तामसिक अन्न तीव्र चवीचं किंवा कोरडं हे राजस वृत्तीचं अन्न असतं किंवा शिळपाक, रसहीन असं हे तामस वृत्तीचं अन्न असतं. तर हे का टाळायचं? कारण की त्यामुळे आपलं मन चंचल होतं, त्यातलं जडत्व वाढतं आणि जे ह्या गोष्टी आपल्याला योगाच्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. मग आता सात्विक आहार घेतोय तर मग तो भरपेट खायचा का तर नाही. इथेही प्रमाण महत्वाचं आहे. जसं आपण जर का वॉशिंग मशीन मध्ये खूप कपडे टाकले, अगदी गच्च भरली तर कपडे चांगले धुवून निघत नाहीत. तर त्याचप्रमाणे आपण जर का भरपूर जेवलो, गच्च तुडुंब भरून जेवलो तर आपलं पचन होणार नाही आणि मग पुन्हा त्यांनी अजून नवीन आजारांना स्कोप मिळेल. तर त्यामुळे योग्य प्रमाणात आपल्या शरीराला अनुसरून खाणं हे योग्य.
किंवा या उलट काही काही लोक अगदीच कमी खातात किंवा सतत सारखे वेगवेगळे उपास करत राहतात, तर हे पण योग्य नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. हे शरीर हेच आपल्या ईश्वर प्राप्तीसाठी एकमेव साधन आहे. त्यामुळे त्याला त्रास देऊन चालणार नाही. तर इथे एक कथाप्रसंग सांगावासा वाटतो की स्वामी अखंडानंदांचे जे गुरु होते उडिया बाबा, त्यांना एक भक्त एक जण भेटायला आले. तर देवीचे खूप मोठे भक्त होते आणि ते पण योग साधना करत होते. ते म्हणायचे की मी खूप म्हणजे ते जवळजवळ काही अन्न खायचेच नाहीत आणि किंवा आठवडा आठवडा उपास करत राहायचे. आणि मग ते सांगत होते की मला किती अनुभूती येते, मला कसं देवी दर्शन देते, देवी माझ्याशी बोलते वगैरे, असं सगळं त्यांना ते सांगत होते. तर त्यानंतर उडिया बाबा त्यांना फक्त म्हणाले की तुम्ही थोडंसं खात जा कारण की म्हणजे असं होतं की हे जे काही आपण एवढे उपास तापास वगैरे करतोय, हे याने आपल्या शरीराला जो त्रास होतो कदाचित त्या त्रासातून उगाच म्हणजे शरीराला योग्य प्रमाणात जेवण आहार न मिळाल्यामुळे काही गोष्टी होऊन त्याचा मनावर परिणाम होऊन मग उगाच काहीतरी कल्पना माणसाला खऱ्या आहेत किंवा काही ऐकलेल्या गोष्टी त्याच खऱ्या आहेत असं पण वाटू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात आहार घेणं हे महत्वाचं आहे. अगदीच खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा कुठल्याही प्रकारचा अतिरेक केला नाही पाहिजे. आणि म- तर प्रमाणात खायचं म्हणजे तरी किती, तर याबद्दल स्वामीजी लिहितात की पोटाच्या क्षमतेच्या अर्ध आपण खाल्लं पाहिजे आणि त्यातला एक चतुर्थांश आणि ते अर्ध झाल्यावर एक चतुर्थांश भाग पाणी तिथं असलं पाहिजे आणि त्यात आणि राहिलेला एक चतुर्थांश भाग हा वायूच्या चलनासाठी आपण मोकळा ठेवला पाहिजे. मला आठवते लहानपणी आमची आजी म्हणायची की भरपूर खाल्लं आणि मग ढेकर आला की म्हणायचे हा आता पोटात जागा झाली आता अजून खा तर असं नाहीये. हे कधी कधी हे लहानपणीचा विचारही आपल्या डोक्यात चालू राहतात आणि आपण कायम भरपूर खात राहतो. तर हे या कन्सेप्टला धरून नाहीये. तर आपण हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पोटाच्या क्षमतेच्या थोडं कमीच खाल्लं पाहिजे. आपल्या आहारामध्ये वेगवेगळे सॅलड कोशिंबीर असा चांगल्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. पुरेसं पाणी आपण पिलं पाहिजे कारण की पाणी आपलं शरीर हे जवळजवळ 75-80% पाणीच आहे आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाणही योग्य राहायला पाहिजे. या सगळ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्याला प्रमाण आणि प्रकार हे तर कळलं, पण याबद्दल बरोबरच अन्नग्रहणाची जी आपली पद्धत आहे ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. अन्न ग्रहण करताना आपला विवेक जागृत असणं महत्वाचं आहे. तर काय की मनाची भूक आहे का शरीराची भूक आहे हे स्वतःला कळलं पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आणि अंगा बळ यावे नातरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ. म्हणजे अंगात बळ येण्यासाठी किंवा आपली भूक क्षुधा मिटवावी यासाठी किंवा जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी अन्न ग्रहण करू नये. हे कळल्यावर बहुतेक आपल्या सर्वांचाच जेवणाचा पर्पजच निघून जाईल कारण की आपण सहसा याच गोष्टींमुळे जेवतो. पण मात्र मग कोणत्या उद्देशाने आपण जेवलं पाहिजे, तर यावर स्वामी समर्थ रामदास असं म्हणतात उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे जसं यज्ञ करताना आपण एक एक समिधा सावकाश हळूहळू त्याचं अर्पण करत असतो त्या यज्ञामध्ये, त्या पद्धतीने आपण सावकाश जेवण केलं पाहिजे. देवाचा प्रसाद आहे हे जेवण नसून देवाचा प्रसाद आहे अशा भावनेनं आपण एकामागून एक शांतपणे सावकाश घास घेतला पाहिजे. घासामागे घास घातला अवकाश नाही चावायला अवघा बोकणा भरला पुढे कैसे. अशा प्रकारे खाऊ नये. नेहमी सावकाश खावे हळूहळू खावे. आणि इथे सावकाश या शब्दाचा अर्थ असाही आहे की स अवकाश म्हणजे पोटात थोडी जागा ठेवून खा असंही सांगितलं आहे. आणि यात अजून एक प्रकार म्हणजे अन्नग्रहणाबद्दल बरोबर बद्दल सांगायचं झालं तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपण खातो ते तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. म्हणजे जे काही आपण ग्रहण करतोय तो देवाचा प्रसाद आहे अशा भावनेनंच आपण ते ग्रहण केलं पाहिजे. तो ईश्वर भाव मनात ठेवला पाहिजे आणि जेवल्यावर कधीही त्या अन्नाची निंदा करू नये किंवा अतिस्तुती करू पण नये. कारण की आपण जेव्हा असं करतो तेव्हा आपण ते त्यातली ती प्रसाद भावना जी आपल्या मनात आहे ती नष्ट होऊन जाते आणि आपण त्या अन्नाकडे पुन्हा एकदा उपभोगाच्या दृष्टीनंच बघायला लागतो. तर त्यामुळे हा सगळा अतिशय सूक्ष्म विचारही आपण आहार जे ग्रहण करतोय तेव्हा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तर आणि आता म्हणजे आहार म्हणलं तर खरं आपण मोस्टली आता सगळ्या जेवणावरच फोकस झाला. पण आहार म्हणजे फक्त एवढाच नाही, तर आहार म्हणजे सगळंच आहे की आपल्या इंद्रियांचं जे काही आपल्या विविध विषयांचं सेवन होतं. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो त्वचेनं जसा स्पर्श करतो नाकानं गंध आपल्याला येतो. तर हे सगळे काही जे काही विषयांचं सेवन आपण करत असतो तेही आपण नियमित
त्या गोष्टीही व्यवस्थित झाल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही गोष्टीचा एक्सेस होणार नाही की ज्यामुळे आपण त्यातच गुंतून राहतोय आणि ज्याच्यामुळे आपल्याला योग साधना करताना अडचण होतीये. पण सगळ्याच गोष्टी अशा पूरक अशा प्रकारे झाल्या पाहिजेत. कारण की म्हणजे अगदी अगदी सूक्ष्म पाहायला गेलं तर आपला जो श्वास आहे तो श्वास अतिशय नैसर्गिक आहे. आपण लहानपण जन्माला आल्यापासून आपण श्वास घेतोय, पण तो श्वासही आपण नैसर्गिकरित्या घेतोय की नाही, म्हणजे अगदी पोटापासून तो श्वास येतोय का नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की जेव्हा आपल्याला राग म्हणजे राग येतो किंवा काही अशा भावनांचा गोष्टी येतात, म्हणजे षड्रिपूंचा जेव्हा आपल्या श्वासावर अटॅक होतो तर तेव्हा आपला श्वास बदलतो. तर तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो श्वास आपण घेतोय तोही व्यवस्थित नियमित आहे का नाही, हे आकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण की या जसा ध्यानाच्या आग्रहासाठी या सगळ्या इंद्रियांचा निग्रह हा महत्वाचा आहे. म्हणजे सगळ्या विषयांचा आपल्याला त्याग करायचा नाहीये, पण त्याबद्दलची आसक्ती टाकून त्यांचं नियमन केलं गेलं पाहिजे असं आहे. कारण की जेव्हा इंद्रिय निग्रह होतो तेव्हाच आपलं मन ताब्यात येतं आणि जे की ध्यानासाठी योग्य होतं. तर हा झाला युक्ताहारचा भाग. आता यापुढे आहे युक्त विहार. विहार याचा अर्थ चालणे, फिरणे, हलणे, डोलणे, जे काही आपण सगळ्या शारीरिक क्रिया आपल्या आहेत त्या सगळ्यांचा त्या सगळ्या या विहार या कन्सेप्ट मध्ये येतात. तर आपल्या शरीरासाठी विहार हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण की हे शरीर हे जर का तुम्ही चालवलं नाही, वापरलं नाही तर ते डिटोरिएट होऊन जाणार आहे, खराब होणार आहे. त्यामुळे शरीर वापरलं तरच टिकतं हे जे म्हणतात ते अगदी खरं आहे. त्यामुळे आपण जे काही खातोय, युक्त आहार जे आपण बघितलं आता, त्याबरोबर आपला विहारही युक्त पाहिजे. आपल्याला जे काही खाल्लेलं पचलं पाहिजे, ते आपल्या अंगी लागलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे हालचाल आणि व्यायाम, व्यायाम म्हणजे काय तर विशेष आयाम हा महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या शरीराला कंपल्सरी एन्ड्युरन्स, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी या तिन्ही ऍस्पेक्ट्सने आपण ट्रेन केलं पाहिजे. म्हणजे असं प्रत्येकालाच अगदी हेवी एक्सरसाइज असं जमेल असं नाही, पण निदान सूर्यनमस्कार, निदान थोडं तरी आपण व्यायाम म्हणून केलं पाहिजे. तर मग अशा प्रकारे परत मग आणि अगेन यात पण युक्त हा शब्द वापरलाय का? कारण की आपण जर का खूप व्यायाम केला तर बॉडी बिल्डिंग आणि अशा दृष्टीनं आपल्याला ते नाही करायचं की म्हणजे पुन्हा त्या देहभावामध्ये आपल्याला गुंतून नाही पडायचंय. तर आपलं शरीर योग्य राहावं जेणेकरून आपल्याला म्हणजे आपण ध्यानाला बसलं तर मला नीट बसता येते, कुठे दुखत नाही, खुपत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी, आपलं मन शांत राहतं, ह्या सगळ्या डिसिप्लिन लागण्यासाठी या सगळ्या दृष्टीनं हा विहारही महत्वाचा आहे. तर आपण हे विसरता कामा नये. म्हणजे योग्य प्रकारे हा विहारही केला पाहिजे. नाही तर खूप व्यायाम केला आणि आज साधनेला वेळच नाही मिळाला, काहीच उपासना झाली नाही किंवा कुठे लांबच गेलं आणि काही साधनाच केली नाही, हे असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे युक्त हा शब्द इथे पुन्हा महत्वाचा आहे. पुढे युक्त चेष्टस्य कर्मसु, याचा अर्थ असा की यथायोग्य जीवन व्यवहार करणे. म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनातल्या आपापल्या परिस्थितीनुसार जे काही कर्तव्य, कर्म, व्यवहार हे सगळं काही पार पाडावं लागतं. आणि माणसाला तसं बघायला गेलं तर कर्म करणं खूप आवडतंच. म्हणून तर त्याला कर्मकांड करणं सोपं वाटतं, पण 5 मिनिटं शांत बस म्हटलं की आपल्याला ते नको वाटतं. त्यामुळे साधकाला इथेही सावधान राहण्याची गरज आहे. म्हणजे आवश्यक ती कर्म झाल्यावर उगाच एक्स्ट्राची कर्म, अरे तुम्ही फार छान करता हा, असं म्हटलं की त्यातच त्या कौतुकातच गुंतून राहून मग अजून एक्स्ट्राची कामं डोक्यावर घेऊन त्या कामातच गुंतून राहणं हे योग्य नाही. तर इथे आपण सावध राहायला पाहिजे की आवश्यक ते झालं की आपण आपल्या महत्वाच्या उद्देशाकडे आपण पुन्हा वळलं पाहिजे, जे की योग साधना. आणि म्हणजे कर्म करणं आणि कर्म न करणं ह्यातही बॅलन्स असायला हवं असं स्वामीजी सांगतात. म्हणजे कर्म न करणं म्हणजे थोडं शांत निवांत बसणं, म्हणजे रिलॅक्सेशन ही आपल्या माणसाची रिक्वायरमेंट आहे. पण रिलॅक्सेशनच्या नावाखाली आपण एंटरटेनमेंट करत बसलोय का? म्हणजे बसलोय सिरीजवर सिरीज बघत, पिक्चरवर पिक्चर बघत, असं चाललंय का? म्हणजे आजकाल मी टाइम हा पण अजून एक खूप प्रचलित शब्द आहे. तर म्हणजे झोपण्याआधी मी तासभर माझा मी टाइम असतो, मी कुणाशी बोलत नाही, काही करत नाही, पण मी इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करत बसलीये का? हे सगळे बारकावे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्वामीजी म्हणतात तसं आपण मनोरंजनाच्या कोमात नाही गेलं पाहिजे. जर का असं म्हणतात की मी टाइम मध्ये तुम्ही कुठले कुठले नवीन नवीन छंद जोपासा, पण मला असं वाटतं की या सर्वांपेक्षा आपल्याला आनंदाचा छंद लागला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या साधनेला वेळ मिळावा, आपल्या उत्साहात सहज आपल्या शरीराची क्षमता चांगली राहावी, हे सगळं ह्या कर्मामधून अपेक्षित आहे. हे या कर्माचं फळ असायला हवं. म्हणजे चित्त शुद्ध होऊन ते चित्त ज्ञानग्रहणासाठी योग्य बनत गेलं पाहिजे, हे आपल्या कर्मांचं खरं आउटपुट पाहायला असायला हवं. आणि तो जो आपला आत्मज्ञानाचा मेन मध्यवर्ती उद्देश आहे तो नीट लक्षात ठेवून कर्माचा आळस किंवा अतिरेक हे दोन्ही झालं नाही पाहिजे. तर हे सगळं युक्तहार, विहार आणि युक्तचेष्टस्य कर्म ही पहिली लाईन समराईज करताना ज्ञानेश्वर माऊली महाराज असं म्हणतात की आहार
तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे माविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मापितले बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एक. थोडक्यात काय तर आपला आहार विहार चालणं बोलणं व्यवहार हे सगळं योग प्रक्रियेला योग्य ठरेल अशा मापातच आपण केलं पाहिजे. आता पुढचा भाग आहे युक्त स्वप्नावबोधस्य. युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे निद्रा आणि जागर राहणं हे सुद्धा प्रमाणात असायला हवं. आता तुम्ही म्हणाल की आहार विहार कर्म हे आपल्या हातात आहे, हे आपण कंट्रोल करू शकतो. पण मग झोपेचं काय? झोप तर आम्हाला कधी हवं तेव्हा खरं खरं येत नाही आणि कधी नको असे तेव्हा झोप येऊन पण जाते. तर मग हे कसं मॅनेज करायचं? पण मला असं वाटतं आपण जर का पहिल्या 3 स्टेप्स नीट केल्या तर झोप ही आपोआपच मॅनेज होऊन जाईल. म्हणजे निद्रेही मानू दिजे अवसरे एक, जागणे तरी जाहले तरी व्हावे ते मितले, येतुल येतुल येतुलेनी तू साम्य संचिले असेल सहजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातून सप्तधातूंचं जे काही प्रमाण आहे ते सगळं संतुलित राहण्यासाठी झोप ही अतिशय आवश्यक आहे. म्हणजे सगळी कर्म करून आपलं श्रांत झालेलं जे शरीर आहे त्याला शांत करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता आहे. पण आपण असंही ऐकतो की जे योगी आहेत, जे त्या अवस्थेला पोहोचलेले लोक आहेत, तर अशा लोकांची निद्रा खूप कमी असते, अगदी हार्डली 2-3 तास. मग आपणही तसंच करायचं का? मग आपणही कमीच झोपायचं का? तर असं नाही. कमी झोपलं तर उलट 2-3 तास झोपून आपल्याला जर का आपण ध्यानाला बसलं तर आपला अर्धा वेळ झोपेतच जाईल, म्हणजे ध्यान झोपेतच होऊन जाईल. तर असं नाही झालं पाहिजे. ती झोप आपली पूर्ण होऊन आपल्या शरीराची विश्रांती घेऊन आपल्या मनालाही विश्रांती मिळून सगळं योग्य झाल्यावर आपण ध्यान केलं पाहिजे, की जेणेकरून जे आपण ध्यान लावू ते योग्य होईल. त्यामुळे म्हणजे स्वामीजी असं मागे म्हणाले होते एकदा की आपली झोप झाली आणि मग जाग आली मग तरी पण आपण म्हणतो अरे बापरे फारच लवकर उठलो, जरा थोडा वेळ अजून झोपतो. मग जर का तुमची झोप झाली असेल आणि ही जी काही एक्सटेंडेड झोप आहे ही झोप न घेता जर का तुम्ही तेव्हा उठलात, तेव्हा थोडं शांतपणे उठून देवाचं नामस्मरण केलं, ओंकार केलात, थोडं शांत झालं आणि मग तुम्ही ध्यानाला बसलात किंवा तुमची जे काही कामं करायला पुढे गेलात तर ते योग्य आहे. म्हणजे ही जी अतिझोप आहे ती आपण टाळायला हवी. आता स्वप्नावबोधस्याचा अजून एक अर्थ असा की स्वप्न म्हणजे ऐहिक जीवन आणि अवबोध म्हणजे ज्ञानमय जागृती. तर ह्यांचाही आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. म्हणजे काय की जर का आपण ऐहिक जीवनच म्हणजे सगळी ही जी काही आपल्या रोजच्या गोष्टी आहेत ह्यातच गुंतून राहिलो तरी चुकीचं आहे. कारण की आपल्याला जे काही स्फुरण आहे की आपल्याला ही जी ईश्वर प्राप्तीची ओढ आहे तर ही आपल्याला आणि हे या दृष्टीनं आपण जर का प्रयत्न नाही केले आणि फक्त ऐहिक जीवनातलीच कामं करत राहिलो तर ती सतत आपल्याला ती टोचण आपल्याला सारखी त्रास देत राहील. तर असंही नाही झालं पाहिजे. किंवा जर का आपण कॉन्स्टंट ध्यानच करतोय बाकी सगळं सोडून दिलं तर असं केलं तरी हेही चुकीचं होईल. कारण की आपल्याला जे काही अचीव करायचंय ज्या गोष्टी आहेत तर त्याचीही आपल्याला सारखं आठवण येत राहील. म्हणजे एक जण होते गोंदवलेकर महाराजांकडे आले होते आणि त्यांना खूप छान नोकरी वगैरे होती. पण ते म्हणाले नाही आता मी तुमच्याकडेच येऊन आता मी इथेच नामस्मरण करत राहणार आहे, मी इथेच येणार. तर ते म्हणजे त्यांच्या बायकोला घेऊन त्यांच्या दर्शनासाठी आले होते. तर तेव्हा असं ते गृहस्थ म्हणल्यावर गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या पत्नीकडे बघितलं आणि मग त्यांच्या डोळ्यात त्यांना काळजी दिसली त्यांच्या चेहऱ्यावर. कारण की एवढं चांगलं जॉब वगैरे असताना सगळं सोडून हा माणूस येतो म्हटलं पत्नीला साहजिकच आहे काळजी वाटणार. तेव्हा मग गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणाले की जर का तुम्ही इथे आलात नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला नोकरीची आठवण येईल का? तर ते म्हणाले हा कधी कधी येऊ शकते कारण की चांगली नोकरी आहे माझी. तर ते म्हणले मग ह्यापेक्षा तुम्ही त्या नोकरीमध्ये असूनच नामस्मरण करा, जेणेकरून तुम्हाला नोकरी पण होईल आणि तुमचं नामस्मरणही चालू राहील आणि त्यात तुम्ही तुमचं ते विकसित करा तुमची साधना. तर असंच आहे की म्हणजे आपणही आपलं ध्यान साधना विकसित केली आपण हा तर हळूहळू आपलंही व्यवहारातही आपलं स्वरूपावर अनुधान राहील, आपण त्या अवस्थेत राहू. तर ही जी काही आहे आणि मग त्याबरोबर आपली निद्रा ही आपोआपच कंट्रोलमध्ये येत राहील. तर त्यामुळे आपण मेन फोकस आपली साधना हा असायला हवा आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे. तर अशा प्रकारे जर का आपली दैनंदिनी योगासाठी युक्त असायला हवी आणि सर्व इंद्रियांना आपण चतुराईनं विषय पुरवावेत. म्हणजे हे जे युक्त हा आहे शब्द तर त्याचा युक्तीने पण असाही एक अर्थ आपल्याला इथे घेता येईल की आपल्याला हे चतुराईनं हे सगळे विषय जे आहेत ते आपल्या इंद्रियांना दिले पाहिजेत. जसं एखादा लहान मुलगा असतो आणि त्याला एखादा पदार्थ आवडतो पण आईला माहितीये की जर का त्याने त्याचं खूप प्रमाणात ते खाल्लं तर त्याला पुढे त्रास होईल. त्यामुळे आईनं खूप मागितलं तरी आई म्हणते म्हणजे मुलांना जर का परत परत मागायला लागलं तर आई म्हणते नाही आता संपलं बास. तर तशा प्रकारे आपणही आपल्या इंद्रियांना विषय पुरवायला पाहिजे कारण की त्यांना वाढणारही आपणच आहोत.
तर त्यामुळे संयमाच्या हातानं आपण हे इंद्रियांना आपल्या विषय वाढले पाहिजेत. तर यामुळे काय होईल की मनातला संतोष म्हणजे आपला मनातला आनंद जो आहे तो आपोआपच हळूहळू वाढत जाईल, सगळं काही नियमित होत जाईल आणि आपलं मन शरीर हे ध्यानासाठी अधिकाधिक योग्य बनत जाईल. आणि अखेरीस योगो भवती दुःख हा म्हणजे अशा प्रकारे जर का आपण आपलं वर्तन राहिलं, अनुसरण राहिलं, तर आपल्या दुःखांचं सगळ्या दुःखांचं हरण करणारा जो योग आहे, जी ज्ञानमय स्थिती आहे, ती आपल्याला प्राप्त होईल. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझं योग सिद्ध. म्हणजे अशा प्रकारचं संयमी आयुष्य जर का आपण जगलो तर नक्कीच आपल्याला ती योगस्थिती प्राप्त होईल. अशा प्रकारे ह्या योग शिखराकडे आपली वाटचाल चालू असताना कायम युक्ताहार विहारस्य या श्लोकाची झापडं आपल्या डोळ्यावर राहू देत आणि आपलं लक्ष कुठेही विचलित होऊ नये. आणि यासाठी आपल्याला कायमच आपल्या सद्गुरूंचे आणि भगवंताचे आशीर्वाद लाभोत ही प्रार्थना करून याचा स्वाध्याय संपवते. हरिओम.